या बातमीचे प्रायोजक आहे झमझम पार्क। सोलापुरात झमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी गुरुवारी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयास भेट दिली। यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, आनंद चंदनशिवे, शफी इनामदार या प्रमुख नेत्यांनी सातपुते यांचं स्वागत केलं। आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। तर राम सातपुते यांनी यावेळी बोलताना मागील 10 वर्षात सोलापुरात झालेल्या विकासावर भाष्य करीत पुन्हा काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली। दरम्यान येथील स्थानिक नेतृत्वाने राज्याचे मुख्यमंत्रीपद, ऊर्जा मंत्रीपद, गृहमंत्रीपद भूषविले व किती विकास केला याचा हिशोब त्यांनी द्यावा असे आवाहन करत साधं विमानतळ त्यांना सुरू करता आलेलं नाहीये, पण माझा शब्द आहे, सोलापूरकरांनी संधी दिल्यास खासदार या नात्याने सोलापुरातील बेरोजगारींचा कलंक मी निश्चितच पुसून काढेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी वसीम बुरहान, महिला शहराध्यक्ष संगीता जोगधणकर, प्रदेशच्या सायरा शेख, समन्वयक शशिकला कसपटे, प्रिया पवार, कांचन पवार, ज्योती शटगार, सरचिटणीस प्रमोद भोसले, प्रदेशचे बसवराज बगले, युवकचे सुहास कदम, चेतन गायकवाड यांसह महिला पदाधिकारी व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूरला जोडणारे सर्व रस्ते करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या आणि आपल्या त्या ठिकाणी सरकारने केलं। त्यामुळे सोलापूर शहरातील त्या ठिकाणी सोलापूर पुणे रस्ता जो आहे तो 4 मध्ये आता तो 6 मध्ये होईल। महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर जर वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर सोलापूर मुंबई ही ट्रेन त्या ठिकाणी आपल्या सरकारच्या काळामध्ये सुरू झाली। विरोधक काही म्हणतात, परंतु अतिशय माझा सोपा प्रश्न की त्या ठिकाणी ते राज्याचे मुख्यमंत्री होते, त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री होते, त्यांनी त्यांच्या उभ्या राजकीय हयातीमध्ये सोलापूरचा विकास किती केला किंवा किती निधी आणला याचा हिशोब त्यांनी मांडावा। आमच्या 2 खासदारांनी त्या ठिकाणी आमच्या काळामध्ये किती विकास केला याचा सुद्धा आम्ही हिशोब द्यायला तयार आहोत। तुम्ही सांगाल ती वेळ, तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीचा मी सोडा कोणताही साधा कार्यकर्ता येईल आणि त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाची उत्तरं द्यायला तयार आहे। भावांनो, ही निवडणूक देशाची आणि या देशाच्या निवडणुकीमध्ये देशाचे जे वर्षानुवर्ष प्रश्न होते ते सोडवण्याचं काम केलं आहे। आपल्याला माहिती, आपण सोलापूर जिल्ह्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो तर रस्त्याची कामं सुरू आहेत। आज देश त्या ठिकाणी जगाच्या नकाशावरती भारताचं नाव एक वेगळ्या उंचीला घेतलं जातं। जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापूरकर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दी, तर मग चिंता कशाला। झमझम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आले आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना। प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प। आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही झमझम पार्क सोबत। बुकिंग सुरू। संपर्क 99 60 82 52 92।